ओके. विघ्नहर्ता क्लासेसच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. व आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन चालू आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचा आणि मला वाटतं सगळ्याच बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणारा या टॉपिकमधला महत्त्वाचा पार्ट आता आपण बघूयात. एक महत्त्वाचा आपण टाईपनुसारच गेलो आहे. टाईप नंबर 7 ज्याला मी टायटल दिले की प्रूव्ह दॅट वाला टाईप आहे. तर आपल्या इथे पहिलं एक्झाम्पल दिले की 2 tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस कॉस इनवर्स ऑफ 3/5 इक्वल टू π/2. सो त्या इक्वेशनमध्ये आपण पहिल्यांदा सॉल्व करताना हा जो 2 tan इनवर्स ऑफ 1/3 दिलेला आहे त्याची फोड करूयात आपण. 2 टाइम म्हणजे जसं की आपण 2x कधी लिहितो x + x, म्हणजे इथे सुद्धा काय होणार आहे, इथे आपण tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 ओके अशा टाईपची ही ॲडजस्टमेंट होणार आहे, म्हणजे 2 टाइम्स असणार आहे. त्याच्यानंतर आपण 2 वेळा हे a + b असेल तर आपण फॉर्म्युला आहे बघा, मी फॉर्म्युला आधी लिहितो. tan इनवर्स ऑफ x जर असेल आणि प्लस tan इनवर्स ऑफ y असेल तर tan इनवर्स कंबाईन होईल, म्हणजे tan इनवर्स इथे कंबाईन होईल, याच्या इक्वल टू x प्लस y अपॉन 1 - xy असा तो फॉर्म्युला आहे, म्हणजे कंबाईन करण्यासाठी. ठीक आहे, मग त्याच फॉर्म्युलाचा उपयोग करून आता आपल्याला इथे लिहायचं आहे इथे tan इनवर्स ऑफ कंबाईन होईल आतमध्ये 1/3 प्लस 1/3 a + b अपॉन 1 - a इंटू b, म्हणजे 1/3 इंटू 1/3 असेल. वरती छेद समान आहे, जर आपण बेरीज केली तर हे होईल 2/3 होईल. छेदाला 1 - a 1/9 असेल इथे. परत tan इनवर्स ऑफ 2/3 ॲज इट इज अपॉन 9 × 9 + 1 म्हणजे 8/9. आता भाग लागेल 3 × 3 3 × 3 = 9 बेके 2 × 8. छेदाचा छेद उलटा गुणा करत जाईल, म्हणजे tan इनवर्स ऑफ 3/4 अशी स्टेप येईल. म्हणजे डायरेक्टली आपण याच्याऐवजी ही किंमत वापरणार. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण tan इनवर्स ऑफ हा 3/4 आहे त्याच्यासाठी एक लेटर कन्सिडर करूयात. इट इज इक्वल टू आपण काय म्हणूयात की थीटा म्हटलं तरी चालेल, अल्फा म्हटलं तरी चालेल, आपण अल्फा म्हणूयात. tan इनवर्स ऑफ 3/4 इज इक्वल टू अल्फा म्हटलं, सो अल्फा इज इक्वल टू tan अल्फाची जर व्हॅल्यू काढली तर 3/4 आहे. ह्याच्या पुढे बघा, याच्यानंतर असं येईल ते tan अल्फाची व्हॅल्यू काढली तर हे काय येणार आहे 3/4. एक पार्ट झाला, कारण tan इनवर्स ऑफ 3/4 इक्वल टू आपण अल्फा कन्सिडर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला आता हे दिलेलं आहे. आता मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो तात्पुरता आपल्याला समजण्यासाठी. उरलेल्या किमती समजा मी अल्फा इथे घेतला तर आपण काय लिहितो, tan बरोबर काय लिहितो अपोजिट. tan बरोबर काय लिहितो आपण अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, म्हणजे अल्फा इथे आहे त्याच्या अपोजिटला मी 3 देतो, ॲडजसंटला 4 देतो. मला हायपोटेन्यूस काढायचं आहे तर कसं करणार मी, 3 आहे 4 म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर किती घेणार आपण, 3चा वर्ग नाही 4चा वर्ग, 3चा 9 4चा 16 म्हणजे टोटल किती होईल 25. 25चं जर रूट घेतलं मी तर हे उत्तर 5, म्हणजे जर मला इथे किंमत ठेवायची झाली तर हे 5 येईल. म्हणजे या सगळ्यांवरून आता हे सगळं मला रफ पार्ट आहे, आपण रफ वरती करणार. आता मी लिहिलं इथे, बट ही आपली रफ प्रोसेस आहे सगळी. ही जी प्रोसेस आहे ती रफ आहे इथे. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याच्यानंतर आता मला साईन, आता मी tan अल्फा आहे, आपल्याला साईन अल्फा काढायची झाली, साईन अल्फाची किंमत. तर आपण काय घेणार आता, तर साईन म्हणजे काय घेतो आपण अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस, राईट. मग अपोजिट साईडला काय आलेलं आहे, अल्फाच्या अपोजिटला 3 आहे, हायपोटेन्यूस हा 5 आहे, सो हे किती येणार आहे 3/5 साईन अल्फाची किंमत आहे. ओके, म्हणजे मी अल्फा इक्वल टू लिहायचं झालं तर काय येणार आहे साईन इनवर्स ऑफ 3/5 येणार आहे. त्याच्यानंतर अल्फाची दॅट इज आपण असं पण लिहू शकतो की अल्फा बरोबर मी दोघांसाठी व्हॅल्यू घेतला आहे. पहिला अल्फा बरोबर काय आहे तर मगाशी आलेला भाग tan इनवर्स ऑफ हा 3/4 ॲज इट इज
इज इक्वल टू अल्फा बरोबर आताची पण व्हॅल्यू घेतली मी साईन इनवर्स ऑफ 3/5. ओके, आता मी त्याची एल एच एस लिहितो. आपलं जे एक्झाम्पल दिले त्याचे एल एच एस काय आहे बघा, तर 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1/3 आहे. ओके, प्लस कॉस इनवर्स ऑफ 3/5 आहे. तर याच्याऐवजी मी अल्फा ठेवली असती. म्हणजे याच्यासाठी मी काय घेतलं आहे, तर हा भाग कन्सिडर केला आहे, बरोबर. म्हणजे याचं उत्तर जर काढायला तर हे येणार आहे आणि याच्याऐवजी आपण अल्फा ठेवणार आहे. पण अल्फाची व्हॅल्यू आपण इथे काढली, म्हणजे किती ठेवणार आहे मी, साईन इनवर्स ऑफ हे 3/5 ठेवले त्याच्याऐवजी. कारण याच्याऐवजी हे जे काढलेलं आहे ना, त्याच्याऐवजी मी टॅनची किंमत ठेवली असती, टॅन इनवर्स ऑफ 3/4. मग अशा आपण प्रूव्ह केले 2 टॅन इनवर्स. आणि त्याच्यानंतर अल्फा व्हॅल्यू आपण साईन थीटाची पण काढलेली आहे. सो फायनली असं राहील साईन इनवर्स ऑफ 3/5 आपण कॉस इनवर्स ऑफ 3/5. ओके, आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असेल की जर थीटाला सेम असेल तर साईन अगोदरच्या एका अगोदर आपण एक्झाम्पल बघितले त्या टाईपमध्ये एक होता साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू आपण काय घेतो, तर इट इज इक्वल टू 90. सो आता आलेले जे उत्तर आहे साईन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 3/5 म्हणजे एल एच एस इज इक्वल टू काय आहे, साईन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू किती असेल, π/2 इज इक्वल टू आपण काय लिहिणार इथे आर एच एस. हे झालं आपलं आन्सर पहिल्या एक्झाम्पलचं. ठीक आहे, जर काही क्वेरी असेल तर तुम्ही मला पाठवणारच, आपल्या ग्रुपवरती टाकलं तरी चालेल. एक्झाम्पल नंबर 2 पहिलं सेम उदाहरण आहे अशाच टाईपचं. 2 प्रूव्ह दॅटचं आहे टॅन इनवर्स ऑफ 1/3 आहे. त्यानंतर 2 tan inverse of 1/3 plus tan inverse of 1/7 is equal to π/4. ओके, याला सुद्धा आपण मगाशी जसा भाग घेतला तसाच घेणार आहे पुढे, की हे 2 वाला जो पार्ट आहे तो आपण घेणार. म्हणजे हा सोडवताना पहिली स्टेप, हा 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1/3 तीच आहे पायरी मगाशी केलेली, तीच अगोदरच्या उदाहरणाला. हे 2 टाइम्स आहे, म्हणजे आपण हे घेऊ शकतो की टॅन इनवर्स ऑफ 1/3 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/3 हे 2 वेळा आपण अरेंज करू शकतो. त्याच्यानंतर सेम आहे, सो फॉर्म्युला आपण कंबाईन केला. टॅन इनवर्स ऑफ हे 1/3 प्लस 1/3 मायनस अपॉन 1 मायनस 1/3 इंटू 1/3 अशी अरेंजमेंट येईल. वरती बेरीज होईल, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ हे 2/3 असेल, अपॉनला 9 मायनस 1 8/9 होईल. म्हणजे ती फोड केली तसेच बेके बे बेचोक 8 3 एके 3 त्रिक 9 छेदाचा छेद उलटा गुणाकारात. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ राहील 3/4 ही ॲडजस्टमेंट येईल. मग आपण असं म्हणूयात पुट टॅन इनवर्स ऑफ 3/4 इज इक्वल टू आपण अल्फा घेऊ. नाही, अल्फा नाही घेतलं तरी ह्याला काही साईन नाहीच आहे, हा आपण डायरेक्ट निघू शकतो. आता मी एल एच एस लिहितो 3/4 आहे. ओके, एल एच एस इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ 1/3 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/7. ओके, हा जो 2 टॅन इनवर्स 1/3 आहे त्याच्याऐवजी मी काय ठेवणार आहे, तर ही स्टेप आहे टॅन इनवर्स ऑफ 3/4 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/7. त्याच्यानंतर दोन्ही टॅन इनवर्स आहे तसंच आहे. म्हणजे आपण मगाशी हा वरती फॉर्म्युला वापरला, तर टॅन इनवर्स कंबाईन केला आपण वरती ए प्लस बी, म्हणजे या 3/4 प्लस 1/7 1 मायनस ए बी, म्हणजे 3/4 इंटू 1/7. ओके, ही स्टेप आपण केली तिथे, हा इंटू आहे. तर क्रॉस कॅल्क्युलेशन आता करायला लागेल वरती. बघा याचं पुढचा स्टेप 7 त्रिक 21 हे 7 त्रिक 21 होईल,
4 25 छेदाला 28 म्हणजे 25/28 येईल आणि छेदाला पण 1 वजा 3/28 म्हणजे ही स्टेप अशी येईल. टॅन इनवर्स ऑफ वरती जर केली क्रॉस तर हे 25/28 अपॉन 1 मायनस हे 3/28 क्रॉस कॅल्क्युलेशन केलं त्या स्टेपचं. वरती तसंच राहील टॅन इनवर्स ऑफ 25/28 ॲज इट इज. छेदाला पुन्हा क्रॉस पण 28 1 28 होता 3 म्हणजे 25/28 येणार आहे. हे सेम कॅन्सल होईल. इक्वल टू राहतो टॅन इनवर्स ऑफ 1. सो टॅन इनवर्स ऑफ 1 किती असणार आहे π/4. इट इज इक्वल टू आपला RHS असेल. याला आपलं हे एक्झाम्पल नंबर 2 असेल इथपर्यंत. ओके, बघ जर काही डाऊट वाटत असेल तर बोला. त्याच्यानंतर तिसरा एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ 1/√2 minus 3 sin inverse of √3/2 is equal to minus 3 π/4. उत्तरामध्ये साइन इनवर्स ऑफ 1/√2 इज इक्वल टू मी काय म्हटलं अल्फा घेतले. नंतर हे 1/√2 इज इक्वल टू साइन अल्फा ॲज इट इज. त्याच्यानंतर आता ही अलाइड अँगलचा भाग वापरला तरी किंवा डायरेक्ट साईनचं कुठल्याही किंमतचे तर साइन ऑफ π/4 इज इक्वल टू साइन अल्फा ठेवलं इथे. देन अल्फा इज इक्वल टू किती असेल π/4 ही पहिली व्हॅल्यू. दुसरा त्याच्यानंतर जो आतला पार्ट आहे दुसरा म्हणजे 3 घेत नाही मी त्याच्या पुढचं म्हणजे साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू आपण बीटा म्हणूया. तर इकडे राहिलं √3/2 पलीकडे गेला साइन बीटा. साईनच्या कुठल्या अँगलची किंमत आहे √3/2 तर साइन ऑफ 60 म्हणजे π/3 इज इक्वल टू साइन ऑफ बीटा. साइन कॅन्सल बीटा इज इक्वल टू येईल π/3. म्हणजे एक अल्फाची व्हॅल्यू झाली बीटाची झाली. आता आपण LHS लिहिणार आहे त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवणार आहे. ठीक आहे, आता LHS इज इक्वल टू LHS आपलं काय आहे तर साइन इनवर्स ऑफ 1/√2 minus 3 साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू बघा साइन इनवर्स ऑफ 1/√2 म्हणजे तिथे मी किंमत ठेवली. आपण याच्यासाठी अल्फा म्हटलेला आहे -3 इंटू याच्यासाठी बीटा म्हटलेला आहे. लेट्स से अल्फाची किंमत आपण काढलेली आहे π/4 -3 इंटू बीटाची किंमत किती आली तर π/3. बीटाची किंमत आहे π/3. 3 कॅन्सल आउट फ्रॉम न्यूमरेटर डिनॉमिनेटर. फायनली π/4 मायनस पाय अपॉनला काहीच नाही म्हणजे 1 क्रॉस कॅल्क्युलेशन π1 π -4π/4. सो π - 4π -3 π/4 इज इक्वल टू RHS. सो हे थर्ड एक्झाम्पल आहे आपलं इकडे. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 साइन इनवर्स ऑफ -1/2. साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. ओके, तर यातला पहिला पार्ट आहे. तर हा साइन इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू आपण घेऊयात अल्फा. वेरेज अल्फा साईनसाठी जी व्हॅल्यू आहे ती आपण प्रिन्सिपल सोल्युशनप्रमाणे -90 टू +90 याच्या दरम्यान असायला लागेल. ओके, त्याच्यानंतर हा राहिला -1/2 तसाच इज इक्वल टू काय होईल साइन ऑफ अल्फा. म्हणजे हा साईनच्या कुठल्या अँगलची किंमत आहे तर साइन ऑफ 30 त्याची हाफ किंमत आहे इज इक्वल टू साइन अल्फा. देन साइन ऑफ याची किंमत आपल्याला 90 लिहिली मी ते साइन 30 π/6 आहे.
सो निगेटिव्ह अँगलनुसार हा मायनस आतमध्ये आपण नेऊ शकतो. इज इक्वल टू काय राहिला साईन ऑफ अल्फा, देन अल्फा इज इक्वल टू -π/6 ही पहिली व्हॅल्यू झाली अल्फाची. एक भाग झाला. त्याच्यानंतर कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू, याला आपण बीटा कन्सिडर केला, देन कॉस बीटा आहे तो तिकडे ट्रान्सफर करूया. म्हणजे हा राहिला -3/2 इज इक्वल टू ओनली कॉस ऑफ बीटा. तर कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत आहे √3/2, तर कॉस ऑफ π/6, म्हणजे हा मायनस जसं ठेवलं कॉस 30ची व्हॅल्यू आहे, म्हणजे कॉस ऑफ π/6 इज इक्वल टू कॉस ऑफ बीटा. आता बघा साईनसाठी आणि कॉससाठी जर आपण बिलॉंग्स केला तर बीटा बिलॉंग्स टू 0 to π. कॉससाठी बिलॉंग केला तर बीटाची व्हॅल्यू 0 to π या दरम्यान पाहिजे, म्हणजे इथे आपल्याला अलाइड अँगल वापरायला लागेल या ठिकाणी. ठीक आहे, मग असं येईल ते मायनस आहे ते आतमध्ये नेऊयात, म्हणजे कॉस ऑफ π - θ π/6 इज इक्वल टू कॉस ऑफ बीटा राहिला 6 × 6 + 5 1 5, म्हणजे कॉस ऑफ 5 π/6 इज इक्वल टू कॉस ऑफ बीटा. फायनली कॅन्सलिंग कॉस अँगल फ्रॉम बोथ साइड, हिअर बीटा इज इक्वल टू 5 π/6. ही बीटाची व्हॅल्यू झाली 5 π/6. आता आपण LHS लिहूया त्याची. LHS इज इक्वल टू LHS काय बघा, साईन इनवर्स ऑफ -½ प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2. तर पहिला साईन याच्यासाठी आपण अल्फा घेतला आहे, याच्यासाठी बीटा घेतला आहे. अल्फाची व्हॅल्यू किती आलेलं आहे तर -π/6 आहे आणि बीटाची व्हॅल्यू आली 5 π/6 आहे. छेद समान आहे, छेद समान आपण जसं आहे तसं लिहिलं तरी चालेल. छेद वरती 5 - π म्हणजे पाय -π प्लस 5π म्हणजे येईल उत्तर 4π/6. 4π/6 म्हणजे आपण किती घेणार आहे तर 2 3 म्हणजे याचं उत्तर येते 2π/3. याला आपण 1 नंबर देऊयात, कारण RHS याची डायरेक्ट येत नाही, याचे RHS पण दिलेले आहे. तिसरी बाजू आहे तीसुद्धा कॉस अँगल आहे निगेटिव्ह, सो याला 1 नंबर म्हणूयात. आणि RHS बरोबर आता तिसरी बाजू काय दिलेली आहे की कॉस इनवर्स ऑफ -½ मग आपण इथे सुद्धा आता मी कन्सिडर करतो की कॉस ऑफ इनवर्स ऑफ -½ इज इक्वल टू गॅमा. हा -½ तसा ठेवला, इकडे येईल कॉस ऑफ गॅमा. मायनस कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत हाफ आहे तर कॉस ऑफ 60ची व्हॅल्यू हाफ आहे, म्हणजे कॉस ऑफ π/3 इज इक्वल टू कॉस ऑफ गॅमा, वेअर ॲज गॅमा बिलॉंग्स टू 0 to 180. सो हा कॉस ऑफ π - π/3 इज इक्वल टू कॉस ऑफ गॅमा, देन कॉस गॅमा ॲज इट इज 2π म्हणजे 3 म्हणजे हे काय येणार आहे कॉस ऑफ 2π/3. 3 × 3 = 1 म्हणजे π, कॉस ऑफ गॅमा. सो गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे 2π/3. पुन्हा एकदा लिहितो मी इथे RHS इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -½ त्याच्यासाठी आपण गॅमा म्हटले आणि गॅमाची व्हॅल्यू किती आली 2π/3. याला नंबर आपण 2 देऊया. फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. दोन्ही बाजू सेम झालं 1 आणि 2 वरून. ठीक आहे, नाव एक्झाम्पल नंबर 5. 5वं उदाहरण खूप वेळा परीक्षेला आलेलं आहे आणि तितकंच इम्पॉर्टंट आहे. साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65. 56/65. ओके, आता याच्यामध्ये पहिला भाग दिलेला साइन इनवर्स ऑफ
3/5 इज इक्वल टू आपण अल्फा घेतलेला आहे, मीन्स हा 3 तसाच ठेवतो. 3/5 इज इक्वल टू काय झाले साईन अल्फा. पण आतापर्यंत आपण जे अँगल आपण वापरले डायरेक्ट व्हॅल्यू निघत होत्या अल्फाच्या नेते, पण त्या चार्टमधल्या होत्या, आपला ट्रिग्नॉमेट्रीचा रेशो आहे त्यापैकी होत्या. बट इथे तसे नाही आहे. 3/5 ह्या साईनच्या कुठल्याच अँगलला किंमत नाही, म्हणजे ही दिली. आणि म्हणून मी काय करतो, कॉस अल्फाची किंमत काढली. तर कॉस अल्फा बरोबर काय लिहिणार, रूट ऑफ 1 - साइन स्क्वेअर अल्फा, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहितो आपण 1 - साइन स्क्वेअर थिटा. तो फॉर्म्युला आहे. फक्त कॉस थिटाचे काढायचे झाले तर रूट ऑफ 1 - साइन स्क्वेअर थिटा. थिटाच्या इथे अल्फा आलेला आहे, म्हणजे 1 - 3/5चा स्क्वेअर. तो किती येणार आहे, तर 1 - 9/25, म्हणजे 25 × 25 + 9 म्हणजे 16/25 ही झाली कॉस ऑफ अल्फा. कॉस अल्फाची किंमत आहे. वर्गमूळ घेतलं तर कॉस अल्फा बरोबर 4/5 हा दुसरा भाग झाला. एक अल्फाचे व्हॅल्यू झाले. तसा मी दुसऱ्यासाठी कॉस इनवर्स ऑफ 12/13 याच्यासाठी काय घेतोय, तर बीटा कन्सिडर करतोय. मग हा 12/13 तसाच ठेवतो. इकडे येईल कॉस इनवर्स आहे तो प्लेन फंक्शनला जाईल कॉस बीटा. ही एक झाली किंमत. तशी आपल्याला साईन बीटाची काढायची झाली तर साईन ऑफ बीटा इज इक्वल टू आपण स्क्वेअर रूट ऑफ 1 - कॉस स्क्वेअर बीटा. तर रूट ऑफ 1 - कॉसची व्हॅल्यू 12/13 त्याचा स्क्वेअर 1 - 144/169. क्रॉस कॅल्क्युलेशन केलं. 169 मधून 144 गेले, 125 राहिलेचे 169. 25/169 साइन ऑफ बीटा देन साइन बीटा इज इक्वल टू रूट घेतलं तर 5/13 513 हे झाले. त्याच्यानंतर आपल्याला पलीकडे आहे तो आपण नंतर काढूयात LHS वगैरे. ह्या दोन व्हॅल्यू झाल्या. त्याच्यानंतर अजून एक आहे तो पण मी घेतो. RHS साईडला दिलेला कुठला भाग आहे, तर साईन इनवर्स ऑफ त्याची सिंगल काढूया. साईन इनवर्स ऑफ 56/65 आहे इज इक्वल टू काय म्हटलं आहे, गॅमा म्हटलेलं आहे. सो 56/65 बरोबर साईन ऑफ गॅमा. ही एक किंमत. आता याची कॉस्टची मी काढलेली नाही, गरज पण नाही. ठीक आहे. आता आपण म्हणूयात की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू गॅमा. किंवा आपण बघा सुरुवातीचा दिलेला प्रश्नाचा काय दिलेला भाग आहे, तर हे साईन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल्स टू साईन इनवर्स ऑफ 56/65. तर याच्यासाठी आपण अल्फा म्हटलेलं आहे, याच्यासाठी बीटा म्हटलेलं आहे आणि याच्यासाठी गॅमा म्हटलेलं आहे. सो दोन्हीकडचा मी साईन रेशो घेतो, टेकिंग साईन अप अँगल दोन्ही साईडचं. म्हणजे अल्फा प्लस बीटा याला देखील साईन अटॅच होईल आणि गॅमा साईडला पण साईन, म्हणजे असं होईल साईन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साईन ऑफ गॅमा. आता आपण A + Bचा फॉर्म्युला वापरू. मग इथे काय वापरणार आहे, त्याच्यानंतर LHS घेऊया डायरेक्ट, नंतर वापरू. LHS बरोबर आता घेतला साईन ऑफ अल्फा प्लस बीटा. आता हा LHS घेणार आहे मी. तर याला फॉर्म्युला आपण वापरणार साईन अल्फा इंटू कॉस साईन A कॉस B प्लस कॉस A म्हणजे कॉस अल्फा साईन बीटा. हा फॉर्म्युला वापरला. साईन अल्फाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती किती आली, साईन अल्फाची व्हॅल्यू मला वाटते 3/5 आहे सुरुवातीला. कॉस बीटा म्हणजे आता रिसेंटली काढलेला 12/13 आहे, प्लस कॉस अल्फाची व्हॅल्यू आहे 4/5 आणि साईन बीटा 5/13 आहे. सो वरचा गुणाकार 12×36/65 5×20/65 छेद समान आहे 56/65. ओके. आपण एक शेवटी एक इक्वेशन काढले गॅमा 56/65. ही किंमत कशाची आहे, तर साईन ऑफ गॅमाची. ही जी किंमत आहे ती साईन गॅमाची किंमत आहे 56/65 आणि इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे RHS. झालं उत्तर. हे झालेलं आहे. 5 एक्झाम्पल आपण ह्या व्हिडिओमध्ये एकत्र केलेले आहेत. माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये पुढची जी 5 उदाहरणं आहेत ते मी याला ॲड करतो आणि तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे.
तोपर्यंत थँक्यू. काही क्वेरीज असतील तर आपल्या ग्रुपवरती मांडल्या तरी चालतील.